नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। प्रत्येकाच्या घरात जेवणामध्ये भाताचा समावेश नक्कीच असतो। भात बनविला जातो आणि बऱ्याच वेळा तो भरपूर प्रमाणात उरतो। मग तो शिळा भात दुसऱ्या दिवशीही खाऊन कंटाळा आलाय का? तर ही रेसिपी तुमच्याकरिता आहे, कारण मी या शिळ्या भाताची अगदी खमंग अशी रेसिपी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे। ते म्हणजे शिळ्या भाताचे थालीपीठ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी माझी रेसिपी ऑनलाइन येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग शिळ्या भातापासून बनणारा अगदी चविष्ट असा नाश्ता बनवायला सुरुवात करूया। आता इथे माझ्याकडे रात्रीचा उरलेला 2 मोठी वाटी शिळा भात आहे। तुम्ही शिळा किंवा ताजा भात कोणताही वापरू शकता। हा शिळा भात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। भात हलकासा मोकळा करून घ्यायचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। थालीपीठाला खमंगपणा येण्याकरिता एक मोठा चमचा तीळ आपण यामध्ये घालू आणि चवीसाठी एक पाव चमचा ओवा देखील आपण हातावरती क्रश करून घालूया। ओवा पचनासाठी देखील छान असतो। आपलं हे भाताचं थालीपीठ छान झणझणीत व्हावं याकरिता इथे आपल्याला एक चमचाभर आलं, लसण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। सोबतच काही पावडर मसाले देखील आपण यामध्ये घालूया। पावडर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर धने, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली असल्याने इथे मी लाल तिखट कमी घेतलेला आहे। आपल्या या थालीपीठामध्ये खमंगपणा यावा याकरिता 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये बेसन घालायचे। सोबतच आपण 4 चमचे गव्हाचं पीठ देखील यामध्ये घालणार आहोत। गव्हाचं पीठ घातल्याने आपल्या या भाताला बाइंडिंग छान येते। आणि सर्वात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता सर्व साहित्य आपल्याला हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडे चिकट भात होता याकरिता मी असंच याला मिक्स करते। जर तुमच्याकडे मोकळा भात असेल तर तो मॅशरने आधी बारीक करून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, मग त्याच्यामध्ये इतर जिन्नस घालून मिक्स करून घ्या। आता इथे मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। मला हे पीठ हलकंसं कोरडं वाटत आहे याकरिता मी थोडंसं पाणी यामध्ये घातलंय। पाणी घालून छान असं मिश्रण आपण तयार करून घेऊ। आता आपण याचे लागलीच थालीपीठ बनवायला घेऊ। थालीपीठ बनवण्याकरता इथे आपल्याला कॉटनचं रुमाल घ्यायचंय। हे कॉटनचं रुमाल आपल्याला पाण्याने ओलं करून घ्यायचंय, मग वापरायचंय। तयार मिश्रणातून थोडंसं मिश्रण घेऊन त्याच्या हातावरती बॉल तयार करून घेऊ। जर हाताला मिश्रण चिटकत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता। आता रुमालावरती हा बॉल ठेवायचा आणि हाताने सुंदर असं थापून घ्यायचा। मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचं, जेणेकरून मिश्रण हाताला चिटकत नाही आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित असे थापले जातात। थालीपीठ व्यवस्थित असे भाजावे याकरिता यामध्ये अगदी छोटे छोटे असे होल्स तयार करून घेऊ। आता इकडे मी तवा देखील छान तापवून घेतलाय। या तव्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊ, जेणेकरून तव्याला हे थालीपीठ चिटकणार नाहीत। आणि रुमाल अलगद उचलून या तव्यावरती आपण थालीपीठ सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता रुमालाला बिलकुल देखील थालीपीठ चिटकत नाहीत। आता थालीपीठाच्या सर्व बाजूने आपण तेल सोडून घेऊ आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे हे थालीपीठ खरपूस भाजून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण या थालीपीठाची बाजू पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील खरपूस असे थालीपीठ भाजून घेऊ। मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे मी सर्व बाजूने थालीपीठ असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता या थालीपीठाला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी सुंदर असे थालीपीठ आपले बनून झालेले आहेत। आता इथे आपला शिळा भातापासून बनणारा अतिशय खमंग असा नाश्ता बनून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा।
लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.